नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार. मनोज जरांगेंची घोषणा. तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार. जरांगेंकडून स्पष्ट. मनोज जरांगे पाटलांची शांतता महारॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये. महारॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार संदीपान भुमरेंनी केलं मनोज जरांगेंचं स्वागत. शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येनं मराठा बांधवांची उपस्थिती. मराठा समाजाला समजलंय सत्ताधारी आणि विरोधक आपल्या कामाचे नाहीत. 288 उमेदवार पडल्यास शिंदे फडणवीसांना पश्चाताप करण्यापासून पर्याय नाही. मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा. आरक्षणाला हरताळ फासण्याचं काम सरकारनं करू नये. लाखो ओबीसींचा समुदाय मुंबईमध्ये आल्यास जनसागर उसळेल. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आल्यास सर्व ओबीसी समाज मुंबईला जाईल. मुंबईमध्ये लाखोंचं ओबीसींचं वादळ सरकारला पाहावं लागेल. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा. हैदराबादमध्ये निजाम नोंदी सापडल्या तरी त्यांना राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. बबनराव तायवाडेंचा दावा. दुसऱ्या राज्यामध्ये सापडलेली नोंद आपल्या राज्यामध्ये ग्राह्य धरल्यास त्याला न्यायालयामध्ये आवाहन देणार. तायवाडेंचा इशारा. मुलांचं भविष्य हिसकावायला मुंबईमध्ये याल तर ओबीसी शांत बसणार नाही. स्वसंरक्षणासाठी आम्हाला हत्यारं उघडावी लागतील. ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा जरांगेंना इशारा. विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाची आट तर काँग्रेसची 7 मतं फुटली. फुटलेल्या आमदारांना विधानसभेला संधी देण्याचा माहितीचा शब्द. सूत्रांची माहिती. तर फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाईच्या तयारीत. पक्षाविरोधात मतदान करणाऱ्यांचा कार्यक्रम करू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारवाईचा इशारा. तर आमदारांवर कारवाईची काँग्रेसमध्ये हिंमत नाही. शिरसाटांचं आव्हान. काँग्रेसची मतं फुटली याबाबत हायकमांड प्रदेश काँग्रेसला विचारणा करणार. रमेश चेन्नीथला पटोलेंशी चर्चा करून हायकमांडला कळवणार. चेन्नीथला शरद पवारांशीही चर्चा करणार. आमदारांमध्ये पक्षनिष्ठा असेल नसेल तर थेट निलंबनाची कारवाई करा. आमदार विकास ठाकरेंची मागणी. चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवाच्या वेळेलाच कारवाई करायला हवी होती. काँग्रेसच्या मतफुटीच्या चर्चेनंतर विकास ठाकरेंकडून मत व्यक्त. पक्षामधील बेईमान शोधून काढण्यासाठीच काँग्रेसनं विधान परिषद लढवली. आता लवकरच कचरा साफ होईल. आमदार फुटल्याच्या चर्चांनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलं सूचक ट्विट. काँग्रेसची 7 मतं फुटली. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ते आमदार आधीच फुटलेले होते. मागील निवडणुकीमध्ये याच 7 जणांनी चंद्रकांत हंडोरेंचा पराभव केला. राऊतांचा आरोप. शरद पवार गटाची 11 मतं मिळाली पण मानसिंग नाईकांचं 12वं मत मिळालं नाही. शेकापच्या जयंत पाटलांकडून खंत व्यक्त. विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकाची मतं समान वाटायला हवी होती असंही विधान. माझ्या सहकाऱ्यांनीच मत न दिल्याची खंत. काँग्रेसनंही वाढीव मतं मला न देता नार्वेकरांना दिली. काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई व्हावी. शेकापच्या जयंत पाटलांची नाराजी. शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचं चिखल्यामध्ये सेलिब्रेशन. दळवींनी निवडणुकीपूर्वी उदय सामंतांना दिला होता जयंत पाटलांच्या पराभवाचा शब्द. आता चिखल्यामध्ये खेळून आनंद साजरा. शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. पवारांनी डाव टाकला. त्या शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला. सदाभाऊ खोत यांची टीका. शेतकरी नेत्याला उभं करताना ते निवडून येतील की नाही याची पवारांनी खातरजमा करायला हवी होती. शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवानंतर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणेच चढता होता. कालचे आमदार 20 ते 25 कोटींच्या किमतीला फुटले. अनेकांना 2 एकर जमीनही मिळाली. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. मवियाच्या 22 ते 23 आमदारांचा स्वतःहून माहितीला मतदान. उदय सामंतांची माहिती. काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेस आमदारांचा तर ठाकरेंच्या आमदारांचा ठाकरेंवर विश्वास नसल्याचा दावा. भविष्यात काँग्रेस सोडण्यासंदर्भात काही सांगता येणार नाही. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींचं वक्तव्य. काँग्रेसच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याची माहिती. खोटं बोलायचं आव्हाडांनी बंद करावं. आव्हाडांनी केलेल्या आरोपांवर आशिष शेलारांचं प्रत्युत्तर. भाजपच्या विजयी आमदारांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोतांनी घेतली भेट. विधान परिषदेमधल्या निकालानंतर शरद पवारांना भेटायला गेलो होतो. मात्र पवारांची तब्येत बरी नसल्यानं भेट होऊ शकली नाही. शेकापच्या जयंत पाटलांची माहिती. मुंबईत पंतप्रधान मोदींकडून 29,400 कोटींच्या रेल्वे, हायवे आणि बंदर प्रकल्पांचं उद्घाटन. मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचं लक्ष्य. पंतप्रधान मोदींची ग्वाही. एनडीए सरकारकडून गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 8 कोटी नवे रोजगार. फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांचं तोंड बंद केलं. मुंबई दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका. करू अजून कष्ट, जिंकून दाखवू पुन्हा महाराष्ट्र. मुख्यमंत्री शिंदेंकडून विधानसभा जिंकण्याचं पंतप्रधान मोदींना आश्वासन. तर मोदींची जिंकण्याची आणि विरोधकांची हरण्याची हॅट्रिक झाली असल्याचाही टोला. अजित पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. आगामी निवडणुका मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा. सूत्रांची माहिती.
विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेची पसंती मवियाला, सकाळ समूहाच्या सर्व्हेमध्ये महायुतीला धक्का, सर्वाधिक पसंती असलेला पक्ष मात्र भाजप. 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीला केवळ 33% लोकांची पसंती, तर महाविकास आघाडीला 48.7% इतकी सर्वाधिक पसंती सकाळच्या सर्व्हेतून समोर. सर्व्हे वगैरे काही नसतं, जनताच सर्वात मोठा सर्व्हे. जनतेला बरोबर कळतं कुणाला आणायचं आणि कुणाला पाडायचं. सकाळच्या सर्व्हेवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. सर्व्हेमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष. महायुतीचं काम पाहता राज्यामध्ये महाविकास आघाडी जिंकेल असं वाटत नाही. सकाळ समूहाच्या सर्व्हेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सर्व्हेनुसार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना समान 22.4% लोकांची पसंती. सकाळच्या सर्व्हेतून जनतेचा कौल समोर. देशभरातील 7 राज्यांमध्ये 13 जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल. एकूण जागांच्या पोटनिवडणुकीमध्ये इंडिया आघाडी पुढे. महाविकास आघाडीमध्ये आता शरद पवारांचा वट राहिला नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे पवारांचं ऐकत नाहीत. प्रवीण दरेकरांचा टोला. मविया म्हणून आगामी निवडणुका एकत्र ताकदीने लढायला हव्या. लोकसभेमधील विजयामुळे हवेमध्ये न जाता विधानसभेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. विश्वजित कदम यांचं सूचक विधान. काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांमध्ये विश्वजित कदम यांचा फोटो. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. आम्ही 175च्या वर जागा जिंकू असा जितेंद्र आव्हाडांचा दावा. मात्र पवारांनी 225 जागांचा दावा केला अशी माहिती देताच आव्हाडांचा पवारांच्या विधानाला दुजोरा. काही मूर्ख लोक उद्धव ठाकरेंवर बोलूनच मोठं होऊ पाहतात. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचा संजय शिरसाट यांच्यावर निशाणा. ठाकरे गटाकडून श्रीगोंद्यामधून साजन पाचपुते आणि पारनेरमधून राणी लंकेंच्या उमेदवारीचे संकेत. साजन पाचपुते, तुम्ही राणी लंकेंसोबत विधानसभेमध्ये जाल, संजय राऊतांचं वक्तव्य. लंकेंना कुणीतरी इंग्रजी येत नाही असं आव्हान दिलं. लंकेने इंग्रजीतून भाषण केलं, त्यानंतर माजी खासदार गायब. संजय राऊत यांचा माजी खासदार सुजय विखेंवर निशाणा. निलेश लंके खासदार झाल्यावर मातोश्रीवर भेटायला आले. लंकेंनी उद्धव ठाकरेंना हातातील शिवबंधन दाखवलं. लंकेंच्या मातोश्री भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महायुती आणि मविया छोट्या पक्षांना संपवण्याचं काम करतायत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा आरोप. रत्नागिरीच्या राजापूर मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच. राजापूरच्या जागेवर काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा दावा. लाड यांच्याकडून मतदारसंघामध्ये बॅनरबाजी. ठाकरे गटाच्या नांदेड इथल्या पदाधिकाऱ्यांचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र. महाविकास आघाडीतून आमदार जितेश अंतापूरकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी. विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन संभाजीराजे आज विशाळगडावर जाणार. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजेंची मागणी. नांदेडमधून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते विशाळगडाकडे रवाना. आज सकाळी 11 पर्यंत सरकारनं अतिक्रमण न काढल्यास आम्ही अतिक्रमण हटवणार. स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा. बीडच्या अंबाजोगाईमधल्या डिगोळ गावामध्ये पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेमधल्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. जल्लोषाच्या वेळेला ग्रामस्थांकडून पांडुरंग सोनवणेंची आठवण. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर पांडुरंग सोनवणेंनी केली होती आत्महत्या. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा. दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जनसन्मान रॅली. मुंबईमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला. शाही रिसेप्शन सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती. मुंबईमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला आशीर्वाद. अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या रिसेप्शन सोहळ्यामधील शास्त्रीय संगीत सादरीकरणानं पाहुणे मंत्रमुग्ध. सतारवादक निलाद्री कुमार, संतूर वादक राहुल शर्मा, वीणावादक राजेश वैद्य आणि मृदंगम वादक श्रीधर पार्थ सारथी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं सादरीकरण. मध्य रेल्वेवर आज दिवसभर ब्लॉक असणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. ठाणे, रायगड, पुणे, साताऱ्यासाठी आज ऑरेंज अलर्ट. हवामान खात्याकडून अलर्ट जारी. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस. आणखी 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. ठाण्याच्या नौपाडा, कोपरी परिसरामधील काही ठिकाणी उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीवर बायपास यंत्रणा जोडणीच्या कामासाठी पाणी पुरवठा खंडित होणार. मुंबईच्या धरणामधील पाणीसाठ्यामध्ये वाढ. जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट कायम. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. धरणामधील पाणीसाठा 25%वर. रत्नागिरीच्या गुहागरमधील पाचडी गावामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं दरड कोसळायला सुरुवात. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा झरी खाडी पूल पाण्याखाली. पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ.
नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर परिसरामध्ये झाड कोसळलं. पावसामुळे हॅपी होम वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वारावर भलं मोठं झाड कोसळल्याची घटना. कल्याण रेल्वे स्टेशन जवळील परिसरामधील चाळीमध्ये पावसाचं पाणी शिरलं. घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त. गटाराच्या कामांमध्ये नियोजन नसल्यानं पाणी तुंबल्याचा आरोप. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये साचलेलं पाणी काढण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न. साचलेलं पाणी उपसण्यासाठी 3 पंप. गोंदियामधील देवरी सालेकसा अर्जुनी मोरगावमध्ये इंटरनेटची समस्या. अर्ज भरण्यासाठी महिलांची दूरवर पायपीट. अंगणवाडी सेविकांकडून 22,000 अर्जांचं संकलन. परभणीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजाचं आंदोलन. सगळे सोऱ्यांचा अध्यादेश न काढण्याची मागणी. धुळ्यामध्ये नागरिकांकडून तापी माता जयंती साजरी. तापी माता जयंतीनिमित्त तापी नदीला साडी सोळीचा आहेर अर्पण. सोलापुरातील शासकीय महिला रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेला जमिनीवर झोपवल्याचं प्रकरण. संबंधित महिला लघुशंकेसाठी जाताना रस्त्यामध्ये झोपल्याचा प्रशासनाचा दावा. महिलेकडून रात्रभर खाली झोपवल्याचा करण्यात आला होता आरोप. पालघर नगर परिषद हद्दीमधील टेंभोडे गावातील नाल्यामध्ये निळ्या रंगाचे केमिकल मिश्रित पाणी. नाल्यामध्ये अचानक निळ्या रंगाचं फेसयुक्त पाणी आल्यानं खळबळ. परिसरात भीतीचं. धुळे शहराच्या विविध भागामध्ये भाजपकडून लाडकी बहीण योजनेचे बॅनर. योजनेचा लाभ घेण्याचं पदाधिकाऱ्यांकडून आवाहन. मित्रांसोबत शेतामध्ये गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू. घाबरलेल्या मित्रांनी मृतदेह नाल्यामध्ये फेकला. भंडारा जिल्ह्यामधल्या खांबा जांभळी इथली घटना. शैलेश रहांगडाले असं मृत युवकाचं नाव. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांनी आपल्या गाडीवर भारत सरकारचा बोर्ड लावला. खासगी वाहनावरती असा बोर्ड लावणं बेकायदेशीर. याबद्दल चौकशी करून कारवाई व्हावी. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांची मागणी. तसंच आणखी मोठे खुलासे होणार असल्याचाही दावा. मुळशीमधल्या व्हायरल व्हिडिओनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल. पूजा खेडकरच्या पुण्यातील बंगल्याची पालिका अधिकारी पाहणी करण्याची शक्यता. अतिक्रमण झाल्याची माहिती.